हाय हॅलो गुड मॉर्निंग रामकृष्ण हरी सर्वांना स्वागत आहे तुमचं पौर्णिमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवर। सो आज दिवसाची सुरुवात तर झालेलीच आहे। आज संडे होता सो त्याच्यामुळे आम्ही उशिरा उठलो, बाकीची कामंही हळूहळू झाली आणि आता स्वयंपाक राहिलेला आहे। तुम्हाला टायटलवरून समजलंच असेल की आज आईंचा फॅशन शो आहे बचत गटाचा। सो त्यांना आज रेडी करायचं आहे, तर आधी स्वयंपाक करून घेते मी। आम्ही दोघंच आहोत जेवायला, त्यांची एकादश आहे आईदादांची। स्वयंपाक झाल्यावर जेवण करून मग त्यांना मी रेडी करेल। तुम्हाला मी नक्कीच दाखवेल की मी त्यांना कशी रेडी करते। इथं मी कणिक मळून ठेवली आहे भिजत आणि आता दुसरीकडे मी टमाट्याची चटणी करणार आहे। त्यासाठी मी आता कांदे चिरून घेते। तर आता इथं मी कांदे चिरून घेत आहे। आधी मी टमाट्याची चटणी करून घेणार आहे, त्यानंतरच मी चपात्या करणार आहे। स्वयंपाक करत असतानाच अचानक फोन आला, तर इथे माझ्या लहान नणंदबाई येणार आहेत म्हणून मग अजून एक्स्ट्रा मी स्वयंपाक करत आहे इथे। तर वरण भाताचं कुकरही लावला आहे आईंनी तिथं लावतील, आता तुम्ही पाहतालच। सो आम्ही आई आणि मी दोघींनी मिळून असा स्वयंपाक केला पटकन। आधी आम्ही दोघंच होतो, त्यानंतर मग आम्ही एक्स्ट्रा अजून स्वयंपाक बनवला पटकन आणि इथे माझा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। इथं मी भाजी केली आहे, दूध गरम करून ठेवलं आहे, 2 पाहुणे आले त्यांच्यासाठी चहा केला होता, वरण भात सगळं तयार झालं। त्यानंतरच आम्ही मग इथं आईंचा आवरायला घेतलं। ह्या आहेत मावस सासू, आईंच्या सख्या बहीण। सो तर दोघी काष्टा घालून आल्या, त्याच्यानंतरच आम्ही त्यांची हेअरस्टाईल करायला घेतली। मला फोडीचा आंबाडा येत नाही, फक्त तो आंबाडा त्यांनी घातला। त्यानंतर मग मी इथं हेअरस्टाईल करत होते, म्हणजे त्याला सजवत होते आंबाड्याला गजरा ते लावून। आईंचा मी मेकअप करून घेतला होता, फक्त हेअरस्टाईलला तर सिंपल असा आंबाडा घालायचा होता। मग त्यांनी त्यांच्या बहिणीकडून व्यवस्थित आंबाडा घालून घेतला। आता मी त्यांना दागिने घालत आहे इथे, तुम्ही पाहू शकता। कसा वाटत आहे आईंचा मेकअप कमेंटमध्ये नक्की सांगा। इथं मी त्यांना चंद्रकोर लावत आहे व्यवस्थित, त्यानंतरच मी त्यांना दागिने वगैरे घालत आहे। आधी मी मेकअप करून घेतला आणि मग लास्टला मी त्यांना दागिने घालून घेत आहे। शेवटी त्यांचा लुक कसा होईल तो मी नक्कीच तुम्हाला दाखवेल आणि तुम्ही नक्कीच मला सांगा की मी त्यांचा लुक कसा क्रिएट केलेला आहे आणि कसा वाटला, नक्की कमेंटमध्ये सांगा। तर इथं मी असे सर्व दागिने इथं मी त्यांना घालत आहे एक एक। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण खूप छान व्हिडिओ आहे हा आपल्या लेडीजसाठी। आणि आत्तापर्यंत छान मला सपोर्ट केला आहे, पुढेही सपोर्ट करा तुम्ही सगळेजण। आणि आपले लवकरच 500 सबस्क्रायबर पूर्ण होतील, तुम्ही असेच सपोर्ट करा। तुमच्या सपोर्टमुळेच मी पुढे चालली आहे, खूप खूप धन्यवाद। तर इथं मी माझ्या मावस सासूचा मेकअप करत आहे, आईंच्या बहीण। आता मी आईंना तयार केले, आता मी हे त्यांना तयार करत आहे। तुम्ही पाहू शकता आईंचा लुक किती छान दिसत आहे। मी अशा पद्धतीने आईंना तयार केलेला आहे। बरं, आईंचा लुक आहे जिजाऊ माता, सो त्यांनी जिजाऊंचा लुक केलेला आहे। नंतर मी त्यांना शालसुद्धा दिलेली आहे, पण तुम्हाला मी दाखवत आहे। कसा वाटला आईंचा हा लुक? खूप छान दिसत आहेत आई। नंतर आहेत माऊ, मी त्यांना माऊ म्हणते। तर त्यांचा असा हा लुक आहे। त्यांना साधाच हवा होता, त्या नको म्हटल्या मला जास्त हेवी लुक। तर अशा पद्धतीने मी हे दोन्हीही लुक क्रिएट केले आहेत। उशीर झाला होता, त्यानंतर मीही रेडी झाले, तुम्ही पाहू शकता। हा ड्रेस मी मनीष मार्केटमधून घेतला आहे। मी नक्कीच लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे, मी ड्रेस कुठून घेते ते तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। त्यानंतर आम्ही खाली गेलो, तर म्हटलं तिथं एक व्हिडिओ शूट करावा, त्यासाठी मी हा व्हिडिओ शूट करत आहे आईचा आणि माऊचा। तर आलो आहोत आम्ही त्या लोकेशनला जिथे फॅशन शो होणार आहे। बचत गटाचे 10वे वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। ज्यांचे वय 35च्या पुढचे आहेत त्याच महिलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तुम्ही नक्की बघा आणि खूप एन्जॉय करा। मी आता इथून पुढे काही माझा व्हॉइस नसेल, तुम्ही सगळा व्लॉग एन्जॉय करा, बस एवढंच म्हणेल।
कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही पूजा करूनच होते. सो इथं पूजा चालू आहे आणि गणेश वंदना नक्की होईल. तर तुम्ही बघा हा व्लॉग. गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशाराय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि थोडा कुठेतरी हरवल्यासारखा असतो. अशा आमच्यासारख्या महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी या स्पर्धेचे आम्ही आयोजन केले आहे. तसेच गटातील महिलांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी मेहनत घेऊन डान्स बसवलेले आहेत. या सर्व कार्यक्रमाला शेवटपर्यंत थांबून आम्हाला तुम्ही प्रोत्साहन द्यावे ही विनंती. धन्यवाद. मन मनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, मन मनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागतास खास आपल्या वाहते ही सुमनांजली, स्वागतास खास आपल्या वाहते ही सुमनांजली. अंगणामध्ये तुळस अतिथी देवो भव हीच आपल्या महाराष्ट्राची खरी ओळख. एक स्त्री ही एकाच क्षेत्रात पारंगत असते, पण मनात आले तर ती मल्टीटास्किंग वुमन होऊ शकते. टीव्ही शो मध्ये आणि टीव्ही सिरियल मध्ये काम केलेले आहे. अशा या आपल्या पूजा तिथून महिलांसोबतचा सगळ्यात मोठा टास्क. आज 4 वाजताची वेळ निश्चित झाली, त्यानंतर 5 वाजेपर्यंत खरंच माझ्या सर्व भगिनी इथे उपस्थित राहिल्या, त्याबद्दल खरंच त्यांचं कौतुक. एक 5 मिनिटात तुमच्या समोर त्यांचे सादरीकरण करण्यासाठी आणि यांना माझी मैत्रीण श्रद्धा अजय शिंदे यांनी खूप मोलाची साथ दिलेली आहे. ही सर्व संकल्पना त्यांच्याच कल्पनेतून आपण इथे पाहणार आहोत. एक लक्षात घ्या, कारण प्रत्येकीला स्टेजवर येऊन उभं राहणं खरंच जमत नसतं, पण आज त्यांनी ती डेअरिंग दाखवली आणि पहिल्यांदाच करत आहे. त्यामुळे ज्यावेळेस त्या स्टेजवर येतील त्यावेळेस तुमच्या टाळ्या चालू राहिल्या पाहिजे.
राजमांची कन्या भोसल्यांची सून शिवबाची माता भाग्य अजून कोणते हिंदवी स्वराज्याची पताका नभी अभिमानाने डोलते लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते मी गृहिणी बनली आहे अनाथ असून जी हजारो लेकरांची आई झाली ती एकमेव आई म्हणजे सिंधुताई सपकाळ आणि या रस्त्याने चालायचे असेल तर तुम्हाला तुमचे पाय एवढे घट्ट करावे लागतील की एके दिवशी काठीही तुम्हाला सांगतील आइए वेलकम सुस्वागतम हम झुकते हैं आप चलना सीखो राजाची कन्या भोसलेची सून शिवाजीची माता भाग्य कोणते अजून म्हणजे नक्की काय असतात आज मी साधी गौरी बनून आलेली आहे हंबीराव मोहित्यांची मुलगी छत्रपती शिवरायांची सून मुलांना हे कळायला हवं तर जशी ज्या हाताने मुलगी फुगडी खेळते त्याच हाताने ती तलवारही हर हर महादेव अंगाची तुळस मोठीची गाय घराची माय यांच्याकडे जर तुम्ही वाकड्या नजरेने पाहिलं तर त्याचं सिर उडवलं जाईल तुझी आहे सामान्य गृहिणी आणि मी गृहिणी बनून आलेली आहे आणि सामान्य गृहिणी आहे हा कोणापेक्षाही कमी नसतात त्यानं सावित्रीबाई फुले यांची भूमिका ही घागरा आणि दाक्षिणात्यकार असा नवा बाज नवा साज असा पेहराव करण्याचा मी प्रयत्न केला आपण प्रत्येक जणी आपल्या घरी दिवाळी साजरी करणार आहोत तनिष्का गटाने सुद्धा विचार केला की उद्याची दिवाळी साजरी करायची आहे त्यातून आपण आज काहीतरी सादर करावं म्हणून आपल्या समोर रामाचं गाणं त्या सादर करणार आहोत
पहिल्या राऊंडमध्ये 20 बायका होत्या, त्यामधून 20 बायकांमधून इथे 10 जणींना त्यांनी सेकंड राऊंडमध्ये घेतलेला आहे. तर त्या 10 जणी इथे येत आहेत स्टेजवरती, त्यामध्ये आमच्या आईसुद्धा आहेत. प्रेक्षकांनी यांना प्रश्न विचारले. असा सेकंड राऊंड होता. सेकंड राऊंड झाल्यानंतर पुन्हा इथं सर्वांना चालून दाखवायला सांगितलं.
वैशाली शिंदे. कसा वाटला तुम्हाला माझा हा व्लॉग? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय. भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये.